मला हेच सांगायचं की आता आपण काही डिसिजन्स घेतले नाहीत ना तर ही मुंबई तुमच्या हातातून गेलीच. काय झालं इकडच्या लोकल माणसं, आता मी ती लोकल माणसं म्हणजे फक्त मराठी नाही आहेत, लोकल माणसं म्हणजे इकडचे राहणारे मुस्लिम पण आहेत, कारण त्यांना मुंबई हेच त्यांचं स्थान आहे. त्यामुळे काय झालं हळूहळू ते उंटाची गोष्ट जशी आलेली ना, त्याने उंटाला त्या अरबाने उंटाला आतमध्ये घेतलं आणि त्या उंटाने अरबाला बाहेर काढलं, तशी आपली स्थिती होणार आहे. आज दुबईसारख्या शहरामध्ये तिकडे सगळीकडे येऊन राहिले पण सगळे हक्क त्या दुबईच्या लोकल माणसाला, तिकडे तुम्ही सिटिझनशिप पण घेऊ शकत नाही. मुंबईत वाट लागली आहे म्हणजे मराठी माणसाचा टक्का. काय झालं, मिल बंद पाडले त्यांनी. लालबाग परळ ह्या एरियामध्ये सगळे आमचे मिल वर्कर होते, 3 लाख मिल वर्कर होते. त्या मिल बंद पाडून तिकडे आता मॉल झाले. त्या माणसाने सगळ्यांना हाकललं तिकडे, त्यांना काही राहायची सोय नाही. म्हणजे इकडून रस्त्यावर फुटपाथवर झोपडपट्टी बांधणाऱ्या बांगलादेशी लोकांना आपण घर देतो, पण इकडे जी लोक राहिलेली 3 लाख मिल वर्कर होते त्यांचं काहीच नाही. इट इज थिंग टू बी अशेम्ड ऑफ. मुंबई एक दिवस जाईल आपल्या हातून, त्याला काही दुसरा पर्याय राहिलेला नाही. एक जशी मी लहानपणी एक गोष्ट ऐकलेली का अरबाने का उंटाला थंडी वाजवू नये म्हणून त्यांनी त्याला टेंटमध्ये घेतलं आणि तो उंटाने त्या अरबाला नंतर बाहेर काढलं. तशी स्थिती होणार आहे. काय राहिलंय टक्का मराठी माणसं. तिकडे एक लालबाग परळ नावाचं एक गाव होतं, अख्खं मराठी लोक होती ज्यांनी आपलं आयुष्य दिलं तिकडे. त्या मिल बंद पाडल्या कारण रिअल इस्टेटचे भाव वाढले. मग त्या मिल वर्कर नकोसे झाले, लोकांना हाकलून लावलं त्यांना. आज झोपडपट्टी बांधणाऱ्या एका बांगलादेशीला घर देतात, पण त्या मिल वर्करला 30 वर्ष झाली तर 70% मेले. 70% का जास्तच मेले असतील, पण अजून त्यांचा प्रश्न अनुत्तरित आहे. काय करणार लोकल माणसं. लोकल म्हणजे फक्त मराठी म्हणत नाहीये, पुन्हा इथे राहणारे त्यावेळेचे मुस्लिम बांधव आहेत, आपले गुजराती बांधव आहेत. त्यांनी काय पाप केलं म्हणून आज ते ह्या शहरात म्हणजे वाट लागली. आता लालबाग परळ ह्या जागेत मला लहानपणी आठवतंय की कोणी राहायचं नाही, कारण ते सगळे मिल वर्कर राहतात. आज ते जवळजवळ कॅलिफोर्निया झालेलं आहे. बरं, तिकडच्या लोकांना हाकलून 3 लाख लोक मारली आहेत. 3 लाख मारलेत म्हणजे फिजिकली भोसकलं नसलं तरी त्यांना उपाशी मारलं. आणि ह्याचं काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. हळूहळू तो टक्का बाहेर चाललाय. म्हणजे माझा एक पिक्चर होता सिटी ऑफ गोल्ड, त्यात मी तेच दाखवलेलं की लोक गेली ऐरोली बिरोली पर्यंत राहायला आता, कारण मुंबईच्या रिअल इस्टेटचा भाव वाढला. मुंबई विकली यांनी. आत्ताच जागे आपण करू, सगळे मिळून धडधडीत वोट करू. आणि आज राजसाहेब जे खूप वर्षापासून ओरडत होते ते आज काही लोकांना पटायला लागलेले आहे.